वर्षातून आपल्या सगळ्यांची या वास्तूमध्ये भेट होत असते। बारामती लोकसभा शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा हा मतदारसंघ दोन भागात विभाजित केला आहे। ग्रामीण भागाचे प्रश्न हे सगळे जिल्हा परिषद सगळे विकास कामांमध्ये येतात आणि शहरी भागातली खडकवासला असेल किंवा हवेलीतला काही भाग असेल किंवा नवी घेतलेली 23 गावं असतील, हा संपूर्ण याचं ॲडमिनिस्ट्रेशन हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आणि याचा आढावा आम्ही सगळे साधारणपणे 1 महिन्या 2 महिन्यातून सगळे मिळून घेतो। दुर्दैवाने गेले 2 वर्ष इथले नगरसेवकांचं इलेक्शन न झाल्यामुळे आमच्या सगळ्यांची प्रचंड अडचण आणि गैरसोय आमच्यापेक्षा जास्त पुण्यातल्या किंवा शहरातल्या मायबाप जनतेची आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदचा मेंबर नसल्यामुळे त्या भागात त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये फील्डवर जे हक्काचे लोक फक्त पक्षाचे नाहीत पण नागरिकांना जी हक्काची लोक होती, जे पाणी नाही आलं, गटरचा प्रॉब्लेम आला, कचरा उचलला नाही गेला, हे 24/7 सगळे आमचे नगरसेवक हे कार्यरत असायचे। दुर्दैवाने 2 वर्ष त्यांचं इलेक्शन झालेलं नाही, त्याच्यामुळे आज प्रचंड अडचणी या शहरामध्ये आणि ग्रामीण भागात आम्हाला आज सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर विषय त्याची चिंता काळजी ही सगळ्या नगरसेवकांना आणि मला वाटते आणि हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रातला दुष्काळ आणि ह्या भागाचं बोलायचं झालं तर पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न। आणि आज त्याचा आढावा दिल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा वाईट बातम्या खरं तर आम्हाला इथून कळालेल्या आहेत। आता जो डेटा आम्हाला कॉर्पोरेशनने सांगितला, पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज जी आहे, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी, या सगळ्यांचं नियोजन जर केलं तर अतिशय चिंताजनक आणि दुष्काळाची अशी परिस्थिती शहरातही आहे आणि ग्रामीण भागात। आणि त्याच्यामुळे मी सरकारला गेले 1.5 महिना विनंती करते की पाण्याचं नियोजन करा आणि नियोजन तुम्ही नाही केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहणार नाही। पुण्याचं शहराचं आपण उदाहरण फक्त घेऊया सुरुवातीला। पुणे शहरामध्ये दर आठवड्याला मी येते, दर आठवड्याला कुठल्याही रस्त्याने घ्या नवीन बिल्डिंगचं काम चालू असतं। आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी असेल, कचरा असेल, ट्रॅफिक असेल किंवा जी सपोर्टिंग सिस्टम ट्रॅफिक कंट्रोल असेल किंवा बसेस असतील, हीच जागेवर नाही आहे। आणि इथे तुम्ही अजून नवीन बिल्डिंग जर बांधणार असाल तर आहे त्यांनाच पाणी नाही आहे, त्यांचाच कचराची विल्हेवाट होते, आहे त्यांनाच ते रस्ते पुरत नाही आहेत, मग पुढच्या पुण्यामध्ये पाणीच नसणारी अशी भीती आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते। आणि मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे मनपूर्वक आभार मानते की ते कबूल करतायत की हा प्रॉब्लेम आहे, याचा अर्थ इट्स रिअली सिरियस। त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे की काही महिन्यासाठी तुम्ही पुण्यातलं सगळं जे कन्स्ट्रक्शन चाललंय हे थांबवा। याच्यासाठी 2 कारण आहेत। एक तर प्रचंड पोल्युशन होत आहे, तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांचे, मीडियावाल्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही एक नवीन गोष्ट टीव्हीवर आज दाखवायला लागलाय की एअर पोल्युशनचा रेडार येतो। मलाही बऱ्याच वेळा बरं वाटतं ते बघितलं की आपण जेव्हा ग्रीन किंवा येलो झोनमध्ये होतो आता मोकळा श्वास घेऊ शकतो। मुंबई पुण्यात राहिलं की तुम्ही रेड दाखवलं की आम्हाला वाटतं अरे बापरे, आता ज्येष्ठ नागरिकांचा खोकला आजार पण, लहान मुलांना अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, सगळ्यांनी आता 24 तास मास्कच घालून फिरायचं का? मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, मी विकासाच्या विरोधात नाही, पण जो विकास आज महाराष्ट्रात, भारतात, पुणे शहरात होतोय हा अतिशय चिंताजनक आहे। आपल्याकडे मेट्रो असेल, आपल्याकडे ब्रिज असेल, आपल्याकडे ट्रॅफिक असेल, पण तुम्हाला आणि मला प्यायला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती कदाचित पुढच्या काही वर्षात आपल्याला दिसेल। त्याच्यामुळे जर आपण नियोजनबद्ध पुढचं पाणी, कचरा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट केलं नाही तर कितीही मेट्रो, हजारो कोटी तुम्ही मेट्रोवर घातले तरी तुमच्या आणि माझे प्रश्न दैनंदिन आयुष्यातले हे संपणार नाही। त्याच्यामुळे काय मार्ग आहे आता हा आपल्याला सगळ्यांना बसून 8-10 दिवसात महाराष्ट्रातला आणि पुण्यातला दुष्काळ, पाण्याची परिस्थिती, पुणे शहराची पाण्याची परिस्थिती याचा आढावा घ्या। आणि जर नाही घेतला आणि असंच पोल्युशन वाढत राहिलं, असाच जर ट्रॅफिक वाढत राहिला, असंच जर पाणी कमी पडत राहिलं तर एकीकडे टँकर माफिया हा जिवंत राहतो पण आमच्या नळाला पाणी येत नाही।
तर मग हा टँकर माफियाच्या विरोधात, या एअर पोल्युशनचं नियोजनबद्ध काही हे सरकार करत नाही त्याच्या विरोधात, आणि जे लोक टॅक्स भरतात, टॅक्स भरलं तरी आम्हाला जर सुविधा मिळाली नसतील तर आम्ही पूर्ण ताकदीने पुणेकरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला घेराव घालेल, आणि जोपर्यंत हे प्रश्न सोडत नाहीत आम्ही कोणाला इथे बाहेर पडू देणार. त्यामुळे इट्स रिअली क्रिटिकल अँड इट इज सिरियस. आणि मी राजकारण म्हणून करत नाही, मी सत्तेत असते तरी माझं हेच मत असतं, कारण का सत्ता ही फक्त लाल दिवा आणि पक्ष फोडण्यासाठी आणि इन्कम टॅक्स CBI DDI साठी नसते. सर्वसामान्य इट्स अ टूल, हे एक साधन आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. या पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून गेल्या 5-7 वर्षात काय 24/7 पाणी देतो, कुठला मोठा बदल गेल्या 5-7 वर्षात या पुण्यामध्ये शहरात झाला आहे. मला विचाराल तर क्वालिटी ऑफ लाईफ खाली गेले, त्याच्यात काय सुधार झालेला मला तरी, मी इथली नागरिक आहे म्हणून अतिशय जबाबदारीने एक नागरिक म्हणून पण सांगते आणि लोकप्रतिनिधी म्हणून सांगते. कारण मी जेव्हा फील्डवर जाते तेव्हा लोक मला एकच मागतात की ताई आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. आम्ही टँकरसाठी करोडो रुपये आम्ही आमच्या भागात खर्च करतो, मग जर टँकरमधून पाणी येतं तर नळाला पाणी काय, कचरा उचलला का जात, ट्रॅफिकचा प्रश्न का सुरत नाही, यांच्याकडे मेट्रोसाठी करोडो रुपये आहेत, पण मग आमच्या पाण्याच्या स्कीमसाठी का पैसे नाहीत आणि पाण्याचं नियोजन का होत नाही. असे असंख्य प्रश्नांवर आम्ही सविस्तर आज चर्चा केली आहे. त्याच्यामुळे पुन्हा मी सांगते की महाराष्ट्राच्या सरकारने आणि पुण्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनने विचार केला पाहिजे, पुढचे कन्स्ट्रक्शन जर थांबवावं, त्याचा सगळ्याचा एक आढावा घ्यावा, एक व्हाईट पेपर काढावा पुण्याच्या डेव्हलपमेंटवर, नंतरच पुढचा कार्यक्रम करावा. प्रशासनाकडून अशी काही माहिती मिळेल का की आपल्याला पुढच्या काळात किती पाणी लागणार आहे? आता त्याचा आढावा ते घेणार आहे. मी स्वतः इरिगेशन डिपार्टमेंटकडे आता जाणार आहे. ही माहिती इथूनही मिळेल, इरिगेशन डिपार्टमेंटकडून पण मिळेल. पण जर 1 तारखेपर्यंत आम्हाला काहीतरी व्यवस्थित प्लॅन जर मिळाला नाही तर 1 तारखेला आम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला 1 डिसेंबरला घेराव घालणार आहोत. पुणे महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळा झाल्याचा आरोप होता आणि या प्रकरणामध्ये तत्कालीन जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. काय बघतं तुमच्या सगळ्यांच्या कशा पद्धतीने? मला एका गोष्टीची फक्त गंमत वाटते, जे आरोप करणारे आज सत्तेत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झाले त्यातले आज जे सत्तेत बसले तेही त्या प्रशासनातच होते. म्हणजे जर तुम्ही विरोधात असला तर तुम्ही भ्रष्टाचारी, तेच लोक सत्तेत गेले, भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी, त्या BJP बरोबर गेले की मग त्यांना क्लीन शीट मिळते. त्यामुळे नक्की महाराष्ट्रात काय चाललंय, जेव्हा मी फिराईट म्हणून असं एक पाऊल मागे घेऊन बसते तेव्हा मला कळतच नाही महाराष्ट्रात नक्की काय चाललंय. मला विचाराल तर महाराष्ट्रात पॉलिसी पॅरालिसिस आणि किऑस चाललंय. किऑस याच्यासाठी चाललाय की कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जात नाही तुमच्या माझ्या पाण्याच्या प्रश्नाचे, तुमच्या माझ्या दुष्काळाचा प्रश्न होत नाही, तिथे मारामाऱ्या होतात. त्यामुळे महाराष्ट्राची कॅबिनेट, मंत्रिमंडळ, आरक्षणाचा विषय, आज मी TVवर तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बसलं, काही ठिकाणी डॉक्टर आंदोलन करतायत, काही ठिकाणी शिक्षक आंदोलन करतायत, काही कॉर्पोरेशन्समधले लोक तिथे आंदोलन करतायत. मग जर एवढी आंदोलनं म्हणजे 50 झटपट बातम्यामध्ये 48 जर आंदोलनं असतील तर 2 मग इथं तिकडचे असतात. त्यामुळे नक्की महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे, हे काय करते? 200 आमदार आहेत त्यांचे, त्यातले 105 कुठे दिसतच नाही बिचारे. जे 105 म्हणजे जे पहिले आले तो पक्ष, त्याचं नेतृत्व, हे काय करतायत काही कळत नाही. उरलेल्या 2 मध्ये जी काय भांडणं किंवा आम्हाला जे वाटतं की जो जातो सोडवायला, पालकमंत्र्यांचा प्रश्न असेल, कुणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं तो प्रश्न असेल, कुठलेही विकास काम असतील तर यांचा आपापला संघर्ष असेल. मध्यवर्ती भागामध्ये पण ही स्थिती आहे आणि उपनगरामध्ये पण तेवढं बेकार अशी अवस्था आहे. तर या संदर्भाच्या बैठकीत काही चर्चा झाली का? आम्ही याच्यावर चर्चा केलेली आहे. आम्ही CM ऑफिसलाही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, कारण का अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे माननीय CM साहेबांकडे आहे आणि तुमच्याही मीडियाच्या माध्यमातून मी CM साहेबांना विनंती करीन की आज सर्वसामान्य माणूस हा भरडला जातोय. ना इलेक्शन्स होत आहेत, ना प्रशासन लोकांना वेळ देत आहे, ना विकास होतो. फक्त मोठी जी प्रोजेक्ट्स आहेत, बिग तिकीट प्रोजेक्ट्स ज्याच्यात करोडो रुपये असतात, त्याच प्रोजेक्टमध्ये या सरकारला इंटरेस्ट असतो.
सर्वसामान्य मायबाप जनतेच्या छोट्या छोटे प्रश्न सरकारसाठी छोटे कारण का त्याच्यात पैसे नाही आहेत त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट नाही अशासाठी या सरकारला वेळ नसतोय दुर्दैव आहे महाराष्ट्रात. जायकवाडीला पाणी सोडणार नाही असं म्हणण्यात येत आहे कारण मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन आहे ते सुरू आहे. तर मला या आंदोलनाचे परिणाम आपल्या लोकांच्या एव्हरीडे लाईफवर पण दिसतात. हा प्रॉब्लेम महाराष्ट्राच्या सरकारचा आहे ना. 200 आमदार 288 पैकी 200 आमदार त्यांचे हे हॅव टू बी सोल्युशन. सत्तेत कशाला बसलाय कॉन्ट्रॅक्टसाठी फक्त त्यांचे मेट्रोज हजारो कोटी रुपये याच्यासाठी त्यांना प्रश्न येत नाही. जेव्हा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या नोकरीचा प्रश्न येतो, महागाईचा प्रश्न येतो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येतो, शेतीच्या पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा यांना या ट्रिपल इंजिन खोटे सरकारला त्यांना आव्हान दिसतं. एरवी नाही दिसत. ते जेव्हा मंत्रालयात बसून हजारो करोड रुपयाचे रस्ते ब्रिज इन्फ्रास्ट्रक्चर ते एकदम मिळीमिळी चुपचिडी जातं. जेव्हा तुमच्या माझे रोजचे दैनंदिन प्रश्न येतात ना त्याच्यासाठी या सरकारला वेळ नसतो. कारण काही खोकेचं ट्रिपल इंजिन सरकार आहे. ईडी CBI तोड करून कशाचा बघा केंद्र सरकारमध्ये आज महाराष्ट्र अनेक जे केंद्रातल्या स्कीम्स असतील किंवा महाराष्ट्राच्या इम्प्लिमेंटिंग स्कीम्स असतील त्याच्यात सगळीकडे महाराष्ट्र मागे. महाराष्ट्र या देशातलं 1 नंबरचं हाय परफॉर्मिंग राज्य होतं. आता तशी परिस्थिती नाही. दुष्काळाची परिस्थिती आहे. कदाचित अनेक भागांमध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ठिकाणी टँकर सुरू करावे लागतात. त्याचं नियोजनाचं काय राज्यात दुष्काळ आहे त्याच्याबद्दल काय चाललंय. मग सरसकट कर्जमाफी करणार का शेतकऱ्यांची. दुधाचा भाव शेतकऱ्यांना पैसे मिळत होते 60 रुपयांनी कमी झालाय. म्हणजे शेतकऱ्यांना 7 रुपयांनी कमी झालंय दूध पण पुण्यामध्ये कमी झालंय का 7 रुपयांनी दूध. म्हणजे मधले पैसे जात आहेत कुठे. महागाई कमी होत नाहीये शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही. मग मध्ये पैसे जात आहेत कुठे हे सगळे. आणि या प्रश्नांवर सरकार का बोलत नाही. महागाईवर सरकार का बोलत नाहीये. बेरोजगारीवर का बोलत नाही. आरक्षणावर पण सिलेक्टिव्हली बोलतात. त्याच्यामुळे किऑस चाललाय या सरकार. काही राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाची. पंतप्रधान मोदींना ते पनौती म्हणून असा सभेतनं उल्लेख केला होता. याच्या अनुषंगाने ती कारवाई राहुल गांधी एक अतिशय लढाऊ नेते आहेत. ते कुणाला घाबरत नाही. फिअरलेस. त्याच्यामुळे त्यांना एखादी नोटीस आली म्हणून ते काय फार घाबरून जातील आणि ते कर्तृत्ववान आहेत आणि सक्षम आहेत. त्याच्यामुळे ते त्याचं उत्तर अतिशय सक्षमपणे देतील एवढा मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. Mamata Banerjee had said that Mahua Moitra's expulsion from Lok Sabha was planned, but she will make a comeback in, because only 3 months are left for the next elections. How do you take his... Well, I'm not surprised because the Rashtra Jumla party is against women also. So I'm not surprised because, and I have data, I'm not making an allegation just out of the blue. This entire BJP setup is completely against women. So I'm not surprised what they did to Mahua Moitra because she being a woman, they thought they would just push her away. But they haven't. But look what they're doing to Vandana Chavan and to Fauzia Khan. It's another example of strong, honest women. Fauzia ji and Vandana ji are 2 strong, honest women who are high performers. And I'm not saying that the Vice President of India from the chair said it. Both of them were empowered to be on the Vice President's panel in the Rajya Sabha. That only high performers get. So Vandana Tai was on the panel, Fauzia Tai is on the panel. The Vice President says that they are very high performing members of Parliament. They are honest, they are self-made, they are not parivarwad. Fauzia Khan ji comes from Marathwada, from a family where women did not get so much education, but she studied. She has extraordinarily done well for herself. She's a highly qualified and an educated cultured woman. So is Vandana Tai. She has led Pune as the face of Pune internationally, not just in India. So why the disqualification against these 2 women? What have they done wrong? So disqualification against 2 high-performing women just because you think they are weak. I'm sorry to tell you, they are not weak. They are enterprising, strong women, and they will fight back this disqualification. You are just victimizing them because they are 2 women. Srinivas Patil is 83 years old. What a glorious career he has. Why are you victimizing him? Why are you disqualifying him? Our Lakshadweep MP, Faisal is young, he's dynamic. Why are you victimizing him? They don't want honest people from communities against all odds who have created some good work and done so much development in their area.
So be it Faisal, be it Srinivas Patil, and the two stars of Rajya Sabha, Vandana Tai and Fawzia Tai. So when they speak against women, I'm not surprised at all because this government is against women. Look what they did in Manipur. When women were getting raped in Manipur, who from the Bharatiya Janata Party went or showed solace and they defended it in Parliament. So it's clear, it's obvious they are against women. या सगळ्या ह्याच्यातनं तुमचं आणि पवार साहेबांचं नाव मात्र वगळण्यात आलेलं आहे. काय अमोल कोल्हेंचं पण आहे. अमोल कोल्हेंचं वगळण्यात आले. काल त्यांनी अजित पवारांची भेट सुद्धा घेतली लगेच. काय याच्या मागचं वेगळं राजकारण काही? त्याचा तो प्रश्न ज्यांनी डिस्क्वालिफिकेशन मूव्ह केलाय त्यांना विचारायला पाहिजे. मी कसं त्यांचं उत्तर देणार? ही वंदनाताई, फौजियाताई, फैसल आणि श्रीनिवास पाटील साहेब यांच्याबद्दल मी आणि डिस्क्वालिफिकेशन केस मामले आणि हे लोक करत नाहीये. तो ती दिल्लीची अतिशय शक्ती करायला लावते सगळ्यांना. हे महाराष्ट्राचा निर्णयच नाही. ना शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेसचा तो गट, हे दोन्ही गट हे मराठी माणसाचे गट आहेत. हो, दिल्लीची अदृश्य शक्ती महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठी हे दोन्ही मराठी पक्ष बोलले. आपल्या इथल्या मुलांच्या नोकऱ्या त्यांनी नेऊन घेतल्या. फॉक्सकॉन गेलं की नाही महाराष्ट्रातून, कुणाच्या नोकऱ्या गेल्या, पुणे जिल्ह्यातल्या 1.5 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. गेल्या की नाही दुसरीकडे? कुणाचं नुकसान झालं? मराठी माणसांचं, मराठी मुलांचं नुकसान झालं. आता हिऱ्याचा एवढा मोठा व्यापार आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना BKC मध्ये सेटअप केला. काय झालं? का गेला तो आता? त्याला थांबवायचा प्रयत्न कोणी केला का? महाराष्ट्र सरकारमधले ट्रिपल इंजिनचं खोक्यात सरकारने होऊन चूक केलं तेव्हा ते केलं. काय करतील बिचारे? अदृश्य शक्ती आहे ना दिल्लीमध्ये. आणि आईस तर आहेच. आईस म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? इन्कम टॅक्स, CBI आणि ED इज आईस. त्याच्यामुळे मग आईसचा वापर कर, घरं फोड, पक्ष फोड आणि काही कर, पण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं महत्त्व कमी कर. आणि ते फक्त काय राष्ट्रवादी आणि शिवसेनेपर्यंत सीमित राहिलं नाही. ते भारतीय जनता पक्षाचे पण मोठ्या नेत्यांचं कंबरडं मोडण्याचं आणि त्यांना पण कट्टू साईज करायचं काम करतात. गडकरी साहेबांवर बघा किती अन्याय केले. आणि देवेंद्रजी बिचारे 5 वर्ष या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री होते. त्यांना DCM केलं, 1 टर्म डिमोशन, त्यातून DCM 1 केलं, म्हणजे 2 वेळा अपमान आणि डिमोशन. आणि 105 आमदार निवडून आले. हो, त्या 105 पैकी किती आमदार झाले? किती लोकांना मान सन्मान दिला? किती लोकांना महामंडळ? किती भारतीय जनता पक्षाच्या 105 लोकांना महामंडळ मिळाले? अहो, त्यांनी संघर्ष केला, सतरंज्या उचलल्या, लाट्या खाल्ल्या, आंदोलनं केली. ज्या माणसांनी आंदोलनं केली, पक्ष वाढवला, संघर्ष केला, ते बिचारे राहिले मागे आणि पंक्तीला कोण येऊन बसलं हे तुम्ही बघता. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अदृश्य शक्ती ही मराठी माणसाच्या विरोधात आहे. मग ती शिवसेना असू दे, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, त्यांना असे लोक पाहिजे जे दिल्लीवरनं ते उठ म्हणलं तर उठ आणि बसतं बस. मी कालच एक छोटासा सर्वे घेतला होता. मी एका कार्यक्रमाला काल गेलो आणि सगळ्यांना तिथे विचारलं, कदाचित ते असेल पण नाही, म्हटलं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय? कुणालाही सांगता आलं नाही. इंदापूरची गोष्ट आहे. बरेचसे पत्रकार होते. म्हटलं गुगल करून. मग त्यांनी गुगल करून मग नाव सांगितलं. किती एक योगी आदित्यनाथ सोडले तर किती भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री या भारतातल्या किती लोकांना माहिती? तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्ही मला सांगा किती लोक ओळखतात? त्यांना रबर स्टॅम्पवाले लोक पाहिजे, दुर्दैवाले. त्यांना कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, जे कैलासवासी अरुण जेटली साहेब सातत्याने बोलायचे की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे केंद्र हा मोठा भाऊ, राज्य हे छोटा भाऊ असला तरी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आपण एकत्र मिळून सगळ्यांनी काम केलं. अरुणजी होते तोपर्यंत अतिशय, सुषमाजी होत्या तोपर्यंत अतिशय चांगलं काम कोऑपरेटिव्ह फेडरलिझम करायचं. आता कुठे आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम? सगळे राज्याचे अधिकार दिल्ली काढून दिले. त्यामुळे हा खूप मोठं आव्हान महाराष्ट्राच्या समोर. तुमची नावं वगळून संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न. संभ्रम कसला त्याच्यात? आता त्यांनी वगळली आहे, त्यांना विचारायला लागेल ना त्यांनी का सिलेक्ट केले. कोल्हे आहे तुमच्यासोबत की आत्ता दामोदरांची त्यांच्यासमोर आणि दोघंही आता दामोदरांची. काही तुम्ही दर 1-2 महिन्यांनी एक मीटिंग घेत आहे स्वामित्व गावासाठी. रामायण नाही, माझ्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने आपले जे नगरसेवक आहेत त्यांना ती जबाबदारी दिलेली होती त्या गावाची. ते काही कामं करत नाही.
कोण? ज्यांनी जबाबदारी दिली होती. आमचे सगळे नगरसेवक चक्रा मारून मारून थकले. ते बिचारे रोज फॉलोअप करतात. ते नगरसेवक पण नाहीये, ते माजी नगरसेवक बिचारे झाले, तरी 2 वर्ष बिचारे पळतायत. कारण का त्यांना असं वाटतं या लोकांनी जे प्रेम आणि विश्वास आपल्याला दिला, आपल्याकडे पद नसलं तरी आपली नैतिक जबाबदारी आहे. हीच तर राष्ट्रवादीची खासियत आहे. सत्ता असू दे किंवा नसू दे, ज्या लोकांनी आपल्याला संधी दिली आहे ते नातं कधी तोडायचं नाही. ते विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं. त्याच्यामुळे जरी इलेक्शन त्यांनी घेतलं नसेल, 2 वर्ष कोणी नगरसेवक नसले तरी रोज कॉर्पोरेशनला लोकांचे प्रश्न घेऊन येतात. काही शिवसेना कुठल्यानंतर एकनाथ शिंदेकडे गेली. आता त्यांच्या बॅनरच्या समोर एकनाथ शिंदेच्या नावासमोर हिंदू उदय सम्राट नाव लावलं. आजकाल वडील चोरायची टोळी आहे चालूच आहे. आधी मुलं चोरायची टोळी होती, आता वडील चोरायची टोळी या राज्यात आली. मला काही आश्चर्य वाटत नाही. इतका किऑस आहे, पॉलिसी पॅरालिसिस आहे, कशाला वेळ नाही. आणि संजय राऊतजी म्हणले याच्यात काही खोटं नाही. कॅबिनेटमध्ये जर गँगवॉर होत असतील बाकीच्या राज्याचं काय तुम्ही आपण संजय राऊत असं म्हणतात की अजित पवार गट आता भाजपात गेल्यानंतर सगळेच अजित पवारांसुद्धा त्यांना इथून पुढच्या काळामध्ये भाजपच्या चिन्हावरती निवडणुका लढवाव्या लागतील. ते नाही मला माहिती, पण एक मला माहिती आहे आणि तुम्हालाही कदाचित माहिती आहे की जे फुटलेला गट आहे, म्हणजे मी त्यांना शिवसेना माझ्यासाठी एकच आहे, जी बाळासाहेबांची आहे, जी बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी त्यांचा मुलगा उद्धवजींना दिली. त्याच्यामुळे माझ्यासाठी ती एकच शिवसेना आहे. कोणी नाव कुठलंही घेऊ दे, नाम किसी का भी ले लो, अमिताभ बच्चन का नाम भी बदलो तो अमिताभ बच्चन आहे. त्याच्यामुळे नाव दुसऱ्याचं लाटून किंवा काय होत नाही असं. पण ही जी हे जे तुम्ही जे म्हणताय त्यातले काही खासदार मला मध्ये दिल्लीला भेटले होते आणि त्या शिंदे गटाचे काही खासदारांनीच मला सांगितलंय की कदाचित त्यांचं काहीतरी साठं लोटं चाललंय की त्यातले काही लोक हे कदाचित कमळावर चिन्हावर लढतील असं त्यांची चर्चा चालली. तर त्यातलं बाकीचं डिटेल मला माहिती. काही काल तुम्ही जे भाजपबद्दल बोललेला होता त्याच्यावरती आता गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलेलं आहे. तुमची अवस्था ही पाण्यातून बाहेर आलेल्या माशासारखी झालेली आहे. जे काही खासदार आमदार उरलेले आहेत ते सांभाळा असं विधान गिरीश महाजन यांनी तुमच्या वक्तव्यावर केले. ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. काही परत पुण्याचे प्रश्न करतो. काही पुण्यामध्ये घटना घडली की एका मुलाच्या डोक्यामध्ये रॉड करून फुटपाथवर जाताना तो गेला. त्यांच्या प्रत्येक बांधकामाचा एक प्रश्न आणि लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर पुढे येतो. मोठ्या प्रमाणात बांधकाम केला. ह्या एक विषयावर काही बोलावं. आणि दुसरी माझी वाढीच्या हॉस्पिटल संदर्भाच्या वेळी चर्चा झाली. वर्ध्याच्या हॉस्पिटलची सविस्तर चर्चा आता झाली. आमच्या कानावर आलं होतं की याचं काम ते सुरू करणार आहे, पण आम्हाला काही लोकप्रतिनिधी असूनही आम्हाला काही माहिती देण्यात आली नाही. कारण का गेले अनेक वर्ष आम्ही सगळे मिळून वर्ध्याच्या हॉस्पिटलचा फॉलोअप करतोय आणि इट्स अ टीम वर्क. आणि ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते हॉस्पिटल अप्रूव्ह झालं होतं आणि आता त्यांचं चाललंय की पुढच्या महिन्यामध्ये कदाचित जे गव्हर्नर साहेब आहेत त्यांना बोलवायचा प्रस्ताव आहे. तर बघूया, पण आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण भागामध्ये चांगली आरोग्यसेवा कमी पैशात किंवा स्वस्त किंवा मोफत ही सर्वसामान्य मायबाप जनतेला मिळावी. जनता प्रचंड टॅक्स भरते, त्याच्यामुळे ज्या बेसिक सुविधा आहेत पाण्याची, कचऱ्याची, आरोग्याची, ह्या ट्रॅफिकचे हे प्रश्न सुटलेच पाहिजे असा आमचा आग्रह. ताई, आदित्य ठाकरे आज बोलताना म्हणाले की यंदाचं हिवाळी अधिवेशन हे या युती सरकारचं शेवटचं अधिवेशन ठरेल. तुम्हाला असंच वाटतंय की आदित्य ठाकरेंची भूमिकेशी संबंधित? असं आहे की जर कॅबिनेटमध्ये तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की हे गँगवॉर वगैरे गोष्टी व्हायला लागल्या आहेत. आरक्षणामध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, काय पुढे झालेलं आहे. जे धनगर समाजाला 10 वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये ते आरक्षण देणार होते, मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज आणि लिंगायत समाज या सगळ्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. आणि आंदोलनं तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय. ज्या पद्धतीने सत्तेमधले आमदार मंत्री त्यांच्यात भांडणं चालली आहेत, सत्तेमधल्या लोकांना सांगावं लागतंय आता प्लीज बाहेर कोणी बोलू नका. एवढा केऑस आणि पॉलिसी पॅरालिसिस मी कधीच महाराष्ट्रात पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे हे सरकार किंवा विधानसभा कधी लागेल मला असं वाटतं सगळ्या इच्छुकांनी तयारीत राहावं. लोकसभा तर आहेच एप्रिलमध्ये, पण जे विधानसभेला इच्छुक आहे मी त्यांची एक वेल विशर म्हणून सांगेन कुछ भी हो सकता है महाराष्ट्र.
एकीकडे राष्ट्रवादी कुलाची या संदर्भातला निकाल अजून लागला नाही, मात्र दुसरीकडे अजित पवार गटाचं राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 30 तारखेला कर्जतमध्ये पार पडते. साई पार्थ पवार पुण्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले पाहण्यात येत आहेत. पार्थ पवार आता लोकसभा न्याय बैठका घेत आहेत आणि ते स्वतः पुण्यामध्ये लक्ष केंद्रित करत आहेत. कदाचित लोकसभा निवडणूक देखील लढवण्याची त्यांच्याकडून चाचपणी सुरू असताना पाहायला मिळते. चांगली गोष्ट आहे ना. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे. तुम्ही उद्या कुठल्यातरी पक्षाला तिकीट मागू शकता. त्याच्यात काही काय. ओके, थँक्यू.